नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज आपल्याकडे अवधूत आराध्य आलेले आहेत. त्यांनी नुकतीच मंडला ही उत्तरवाहिनी परिक्रमा केलेली आहे. तर आपण त्याबद्दल त्यांना विचारणारच आहोत. प्रथम मी त्यांना विनंती करीन की त्यांनी आपली ओळख सांगावी, आपल्याबद्दलची माहिती सांगावी. मी अवधूत आराध्य, अवधूत दत्तात्रय आराध्य. मी चिंचवडला राहतो. 2012-2013मध्ये मी मोठी परिक्रमा केली. त्यावेळी तुम्हाला 155 दिवस लागले आणि ती परिक्रमा केल्यानंतर परत मी नवनाथ परिक्रमा केली. ती परिक्रमा 2017-18 या दरम्यान केली आणि आत्ता अलीकडे ही मंडला महिष्मती मा नर्मदा परिक्रमा ही केली. ती 2 दिवसाची असते. तिथे महिष्मती मा नर्मदा परिक्रमा समिती म्हणून एक कमिटी आहे, ती त्याचं आयोजन करते आणि त्यांचे आयोजनाच्या ज्या तारखा आहेत ते साधारण फाल्गुन अमावस्या ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या दरम्यान असतात. यावर्षी ती 28 आणि 29 मार्चला आयोजित केली होती. आयोजक ही इतकी सुंदर आयोजन करतात की तुम्हाला फक्त जायचं आहे, पण जाण्याच्या आधी तुम्हाला तिथे नोंद करावी लागते. मग इथून तुम्ही मंडलाला गेलात कसे? इथून मी आधी काय केलं, तिथे लालाराम चतुर्वेदी म्हणून आहेत, ते परिक्रमेचे आयोजक आहेत. त्यांना फोन करून आम्ही 2 जण येणार आहोत, मी आणि माझा एक मित्र जो बुलढाण्याहून येणार होता, असे आम्ही 2 जण येणार आहोत, त्याची नोंद करून घ्या. त्याप्रमाणे तिथं आधीच नोंद केली होती आणि मी इथून गेलो जबलपूरला. पुणे दानापूर स्पेशल ट्रेन आहे. म्हणजे इथून जबलपूरला, पुणे ते जबलपूर ट्रेन 26 तारखेला इथून निघालो. जबलपूरला पोहोचलो 27 तारखेला. मग कुठची ट्रेन जबलपूरला जाते? पुणे दानापूर स्पेशल ट्रेन. अच्छा, पुणे. आणि दुसऱ्या सुद्धा तिकीट मिळतं. अच्छा. तर तसं ते मला 25 तारखेला ते तिकीट मिळालं. 26ला गेलो आणि ही परिक्रमा करायचं माझ्या डोक्यात कसं होतं, तर आपल्या ह्या नर्मदा खंडामध्ये एकंदर 16 पंचक्रोशी परिक्रमा आहेत. त्यापैकी ही तिलकवाडा, रामपरात, तिलकवाडा आणि मंडला परिक्रमा ह्या 2 उत्तरवाहिनी परिक्रमा समजल्या जातात. तर मध्यंतरी मी शूरपाणीची परिक्रमा केली होती आणि आत्ता ह्या मंडला परिक्रमेमध्ये 26 तारखेला मी जबलपूरला म्हणजे पोहोचलो. 27 तारखेला तिथे पोहोचलो. माझे मित्र जुने होते, वासुदेवराव कडू म्हणून, त्यांच्याकडे मी 12 वाजता दुपारी गेलो. तिथं स्नान संध्या वगैरे उरकून 3 वाजता परत दीनदयाळ स्टँडला आलो. दीनदयाळ स्टँडवरनं मग तिथून बस असतात मंडलाला जायला. तो 3 तासाचा प्रवास आहे मंडलाला. ते साधारण 7:30 पावणे 8ला आम्ही दोघं ह्याला पोचलो मंडलाला. आणि तिथून मग हनुमान घाट ट्रस्ट याची धर्मशाळा आहे. सीताराम महाराजांची समाधी आहे मंडलाला. मंडलामध्ये तिथं आम्ही गेलो. म्हणजे तिथे त्यांनी तुमची राहायची सोय केली होती. म्हणजे इथून तुम्ही प्रथम जबलपूरला गेलात, मग जबलपूरहून मंडलाला गेलात. जबलपूरला साधारण किती वेळ लागला तुम्हाला? 24 तास लागले. आणि तिथून मग मंडलाला 3.5 तास लागले. आणि मग मंडलाला तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी अजून बरीच मंडळी आली होती का? तिथं एकंदर सगळे मिळून 2000 लोक आले होते. प्रत्येक आश्रमामध्ये नोंदी होतात. अच्छा. आमच्याकडे एवढे, तुमच्याकडे एवढे आहेत असं. आणि हे सगळे मिळून मग व्यासनारायण मंदिर आहे, व्यासनारायण महादेव मंदिर, इथून संकल्प घेऊन परिक्रमा आपण सुरू करतात. अच्छा. म्हणजे मग तुम्ही बरेच जण नोंदी करून घेत असतील ना निरनिराळ्या आश्रमात, आणि मग ते सगळे एकत्र येतात. तिथे मग 2000 लोकांना एकदम संकल्प, सगळे मिळून एकदम संकल्प सोडला जातो. आणि आपण ज्या घाटावरती उतरलो आहोत तिथलं नर्मदे जल घ्यायचं. आपण बारकी कुपी जशी आपण मोठ्या परिक्रमेत घेतो तशी घ्यायची. नर्मदा निम्म व्हायचं, तिथं अभिषेक करायचा, निम्म बरोबर घ्यायचं आणि मग परिक्रमेला सुरुवात करायची. मग ती तुम्ही सुरुवात करतात ती उत्तर तटावरून करतात का दक्षिण? आता इथं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर ते नकाशा बघितला गुगल मॅपवरती, तर ही परिक्रमा म्हणजे नर्मदा नदी पिपरिया मनोत या गावापासून डावीकडे वळते आणि
खाली दक्षिणेला येते, हां. मंडला करून परत उत्तरेला जाते. हां. त्यामुळं आपण ही परिक्रमा पूर्वेकडून पश्चिमेकडे करतो. अशी करतो. हां, आणि उत्तरेला जातो. हं. पहिल्यांदा आपण उत्तरेकडे जातो, हं. नंतर इकडे पश्चिम तटावरती येतो हां. आणि परत मंडलाला येतो. अच्छा. म्हणजे सुरुवात आपण उत्तर तटापासूनच करतो. हां, सुरुवात उत्तर तटापासून करतो, हं. पण तिथं बंजर आणि नर्मदा नदीचा संगम आहे. हां. त्या संगमावरती नावेनं आपल्याला पूर्व तटावर सोडतात. हां. पूर्व तटावर सोडतात हं. आणि तिथून मग आपण महाराजपूर करून हां. पुढे हां, म्हणजे सुरुवात करताना तुम्हाला नावेतून बसून पलीकडे जायचं आणि मग तो संपूर्ण परिसर बघून परत आल्यावरती नाही, आता परत नाही, आता सरळ जातो आपण हां. त्याच्यामध्ये उत्तरेकडे प्रयाण हां. करतो. हां. आणि घागा म्हणून आहे, हं. घागाच्या पुढच्या बाजूला घागी घाट आहे. हां. घागी घाटला परत आपण नर्मदा पार करतो आणि इकडे येतो बबैया म्हणून जे आहे हां. नर्मदा मंदिर आहे हं. तिथं येतो. तिथून परत मग आपण पश्चिम तटावरनं मंडलाला येतो. मंडलाकडे. अशी ती एकंदर 21 आणि 23 अशी 44 किलोमीटरची परिक्रमा आहे. हं. एका दिवशी साधारण 20-22 किलोमीटर करायचं आहे. चालतात. मग मध्ये आता पहिल्या दिवशी तुम्हाला मध्ये काही मंदिरं वगैरे असं काही हां, भरपूर मंदिरे वगैरे आहेत. पण ठळक अशी म्हणजे कुठची मंदिरं तुम्हाला सांगता येतील का? हा, सांगतो मी. आपण संगम घाटावरनं महाराजपूरला येतो. हं. महाराजपूरवरनं गुरुद्वारा, राधाराज आश्रम, धनीराम समाधी मंदिर, कारिकोन तिराहा, मानादेही ग्राम, घुंगरूवाले बाबा आश्रम, सुरंगदेवरी, सहस्रबाहू मंदिर, कृष्णकमल आश्रम, तुलसी तपोवन गोशाला, कल्याणेश्वर महादेव आश्रम, सिलपुरा ग्राम, भैसादाह निर्भय आश्रम, घागा अंगणवाडी केंद्र घागी, इथं आपण तट परिवर्तन करतो. अच्छा. आणि मग परत नर्मदा मंदिर बबैया, ग्वारी गाम, सराफ फुलसागर ग्राम, मेकलसुता परिक्रमा सेवा, टोल प्लाझा, आमटोला, माँ नर्मदा आश्रम, तिंदनी, गाजीपूर, राजपूत लॉज, माँ दुर्गा मंदिर कटरा, बिंझिया तिराहा, मंडला बस स्टँड, उदय चौक, पिपलेश्वर हनुमान मंदिर, किलवाई व व्यास नारायण महादेव मंदिर, इथं आपली परिक्रमेची पूर्तता होते. मग ह्या तुम्ही उत्तर तटावरून जे गेलात 21 किलोमीटर, तिथे तुम्हाला असं कोणी साधू संत वगैरे कोणी भेटले का? तर आम्हाला भुजभुजिया गावातून आम्ही जेव्हा दुपारचं हे झालं आमचं भोजन प्रसादी वगैरे आम्ही निघालो, तो संपूर्ण जो एरिया आहे तो डोंगरदरीचा सारखा असलेला आहे. तिथं मात्र जाताना धर्मपुरी महाराज म्हणून होते. ते असे आपल्या हातावरती परिक्रमा करत होते. अच्छा. तेवढे एकच ते महाराज आम्हाला बघायला मिळाले. बाकी मग असे इतर आमच्या बरोबर होते ते वेगळेच. अच्छा. मग या पहिल्या दिवसाच्या परिक्रमामध्ये कुठे सत्संग वगैरे असं काही नाही, तेवढा वेळच मिळत. कारण काय असतं, पहिले सकाळी पहाटे 5ला आपण निघतो. मग ते संकल्प वगैरे करेपर्यंत 7 वाजतात. नंतर परत तो आपण नर्मदा पार करून इकडे येणार मग पूर्व तटावरती, तो याच्यामध्येच आपला सगळा वेळ जातो. मग 10 वाजेपर्यंत तुम्ही पूर्व तटावर. मग दरम्यान आपल्याला बालभोग तो कुठे वाटेमध्येच म्हणजे पूर्व तटावरती. हो, 7:30-8लाच पूर्व तटावरती मिळतं बालभोग. दोन बालभोग मिळतात. एक 28 तारखेला सकाळी आणि एक 29 तारखेला सकाळी. 3 एकंदर भोजन प्रसादी मिळते. एक भुजभुजिया म्हणून गाव आहे, तिथं मिळतं. ते सगळं हे आयोजकच व्यवस्था केली जाते. आणि तिथं आणि दुसऱ्या दिवशी परत राजपूत लॉजला आम्हाला थांबायला सांगितलं होतं. तिथं परत ती भोजन प्रसादी दुपारी 3:30च्या दरम्यान आम्ही तिथे गेलो. म्हणजे पहिला जो थांबा आहे असं म्हणता येईल, तो जवळजवळ 15-16 किलोमीटरचा असतो. नाही, त्याच्या आधी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला बालभोग कुठे मिळालं? तट परिवर्तन केल्या नाही, त्याच्या आधीच म्हणजे तट परिवर्तन करायला जात असताना आधीच तुम्हाला. मग तट परिवर्तन करताना एवढे 2000 माणसं आहेत, मग बोटी पण बऱ्याच असतील? बोटी भरपूर असतात. 10 माणसं 10 एका बोटीत बसतात.
आणि त्यामुळं आणि बरेचसे लोक काय करतात, काही जाणारे लोक लवकर निघतात हां हां आणि तिथं पुढे जाऊन थांबतात. पलीकडे जाऊन थांबतात आणि संकल्प वगैरे त्यांनी आधीच केला हां असतो. हां त्यामुळे तसं तरी 2000 लोक असले तरी अशी घाई गर्दी होत वगैरे काही नाही. वाटत नाही. अच्छा. सगळ्यांना व्यवस्थित सोडलं जातं. त्या दरम्यान आपल्याला जीवरक्षक वगैरे असतात, हां हां म्हणजे पाण्यामध्ये काही झालं हां, बाबा, बोटीचे. घडू नये, काही होऊ नये हां हां म्हणून ते ॲम्ब्युलन्स वगैरे असतात. असतात, बरोबर असतात. त्यांनी व्यवस्था अतिशय सुरेख ठेवलेली आहे. त्याचं नाव आहे महिष्मती मा नर्मदा परिक्रमा अच्छा. उत्तर वाहिनी परिक्रमा समिती. समिती. हां. मग असे 2000 गेल्यानंतर मग तिथे उत्तर तटावरून परत एकत्र चालायला सुरुवात बरं, करतात. ते मग लोक असे चालतच राहतात. चालत राहतात. तुम्ही लगेच चालायचं, आपल्या चालीने चालायचं. मग भोजन प्रसादी साधारण किती वाजेपर्यंत होतं? साधारण बघा, आम्हाला पहिल्या दिवशी हां. 1 वाजला. 1 वाजला. हां, 15 किलोमीटरच्या अंतरावरती. मग तिथे मोठा हॉल बिल वगैरे आहे नाही, का? असं आपण बाहेरच्या ह्याच्यामध्ये मैदानामध्ये. मैदानामध्येच असतं, हम्म. आश्रमामध्ये. मग तिथे एवढं 2000 लोकांची सोय हो, केली. सगळी सोय व्यवस्थित होते आहे. पाणी बिणी सगळं सगळं व्यवस्थित. रस्त्याने जाताना सुद्धा तुम्हाला म्हणजे आपल्याकडं जसं लंगर असतात हां तसं तसं तिथं सगळे रस्त्याने जाताना तुम्हाला भरपूर प्यायला खायला लंगर. मिळतं. काही म्हणजे रस्त्याने लंगर लोकांनी स्वतःहून स्वतःहून लावले. लावलेले असतात. हं. बहुतेक ठिकाणी कोल्ड्रिंक, हां. सरबत हं. असेच असतात. हां. कारण ते भर दुपारची वेळ असते, ऊन खूप असतं. ऊन खूप असतं. त्यामुळे खाण्याचा काही प्रश्नच येत नाही. एकदा बालभोग घेतलं की दिवसभर पाणी भरपूर प्यायचं. प्यायचं. लिक्विड. हं. मग ही जी ते परिक्रमा करतात हे वैयक्तिक असं कोणी करू शकतं का फक्त हां. ग्रुप? आता वैयक्तिक सुद्धा करू शकतात. पौर्णिमेपर्यंत ती करू शकतात. अच्छा. फाल्गुन अमावस्या हं. ते पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा हं. या 15 दिवसामध्ये तुम्ही वैयक्तिक सुद्धा करू शकता. हं. आणि तसंही त्यावेळेला तुम्हाला भरपूर आश्रममध्ये वाटत लागतात. हं. कुठेही गैरसोय होत नाही. हं. पण शेवटी एकटं आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जाताना आपल्याला सगळे ठिकाणं माहिती होतात हो. की बाबा कुठे तुमचं हे राहतं, काय करायला पाहिजे, संकल्प कुठे करायचा, हां. ही सगळी माहिती तिथे चांगली मिळते आपल्या बरोबरच्या बरोबर. मग हे आयोजक करतात हे काही दक्षिणा घेतात का? नाही, काही तशी काही अपेक्षा नाही त्यांची. हं. दक्षिणा नाही, काही नाही. हं. पण आपल्याला वाटलं तसं त्या आश्रमामध्ये आपण दे. द्यायचे. हं. नाही, संयोजकाला काय द्यायचं असतं? काही नाही, काही मागत नाही. आणि संयोजकाला आपण मनात येईल ते देऊ शकतो देऊ का? शकतो. हं. म्हणजे संयोजक आणि ज्या ज्या निर्णय आश्रमात आपण जातो तिथे आपण जे आपण द्यायचं. मनाने द्यायचं ते आपल्या आपण मनाने द्यायचं. त्यांना द्यायचं असतं. मग हे संयोजन करणारे असतात ते ठराविक लिमिटमध्येच माणसांना घेतात का जेवढे येतील तेवढ्या सगळ्यांना? सगळ्यांना म्हणजे असं कोणाला नाही म्हणत? नाही, अजिबात नाही. आणि असं होतही नाही की मला मिळालं नाही, तुम्हाला मिळालं हां, नाही, असं होत याला दिलं नाही, असं कधीही होत नाही. मग आपला ड्रेस कोड काय असतो जो मेन नर्मदा आता परिक्रमेचा? तिथे खरं वास्तविक ड्रेस कोड असाच पाहिजे आपला हां. नर्मदा परिक्रमेचा जसा लुंगी आणि धब्बा, हां. पण तसं तिथे नसतो. हां. ती लोक सगळे आपल्या चालू शकतं म्हणजे असं ठराविक ड्रेस ठरलेला नाही. नाही, आता सध्या तरी त्यांनी कंपल्शन केलेलं नाही. केलेलं नाही. म्हणजे जर कोणाला कपडे नसतील पांढरे तर ते कुठच्याही कलरचे घालून आपलं फक्त एक ताट, हं. ताट आणि एक तेल. ग्लास हं. एवढं बरोबर ठेवणं आवश्यक आहे. हं. मी फक्त एक अंथऱ्याला घेतलं होतं. हां. एक अंगावरती एक खाली टोपणामध्ये. हं. एवढंच फक्त ड्रेस घेतला होता. पण त्याची पण आवश्यकता नाही का? कशाची? नाही, खाली अंथरायचं वगैरे ती नाही, तिथे काही आवश्यकता लागतच नाही. ते काढावं लागलंच नाही मला. नाही, तिथे नाही अंथरायचं म्हणजे त्यांच्या गाद्या विद्या किंवा हो, काय भरपूर सगळे सगळ्यांना गाद्या वगैरे असतात. हं. तिथं कुठेही म्हणजे तुम्हाला अशी गैरसोय नाही. हां, म्हणजे गादी खाली हो, हो, अंथरायचं हो, सगळं मिळतं, भरपूर असतं. सगळं त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. तयारी करून ठेवली असते. म्हणजे समजा एखाद्याला जायचं झालं तर फक्त अंगावरचा ड्रेस आणि जर त्याला वाटलं तर बस. एवढंच आणि व्यासदंड व्यासदंड हे महत्वाचं हे आहे. महत्वाचं आहे. कमंडलूची आवश्यकता हां? कमंडलू कमंडलू पाहिजेच ना. पाण्याचं. कमंडलू आणि व्यासदंड पाहिजे हं. पाण्यासाठी. हं. मग त्याच्याऐवजी मी फक्त प्लास्टिकची बाटली घेतली, हं. प्लास्टिकची, हं. तीच घेतली होती. हं. आणि नर्मदा मैयासाठी कुपी जवळ आणि बाळगायची. पूजेचं साहित्य काही पूजेचं साहित्य वगैरे लोक आणतात. ती संपूर्ण आपल्याबरोबर नर्मदा मैया सगुण रूपात आणतात. अच्छा. ती त्याच्याबरोबर आपण चालत राहिलं तर आणखी सुरेख. हां हां. हां, ती प्रत्येक ठिकाणी ती असते. तिथं संध्याकाळी जिथं दुपारी राहू तिथं आरती आरती वगैरे होते. हं.
पण एखादा माणूस समजा जास्त स्पीडमध्ये चालू शकत नसेल तर मग त्याला उशीर होत असेल तर काही ॲडजस्टमेंट नाही, जनरली बरं का असं कुणी उशिरा आला असं होत नाही. आणि तो येईपर्यंत जनरली आरतीसुद्धा केली जात नाही. संध्याकाळी 7:30 नंतरच होते आधी. हां, मग समजा एखाद्याला मध्ये चालताच आलं नाही तर मग त्याला हां, गाडीचं तर वाटेमध्ये त्यांनी अशा रिक्षा ठेवलेल्या आहेत. अच्छा त्याला तिकडं सिटी राईड म्हणतो आपण. हां, हां, तसं आहे. तशा तिथं आहेत. त्या एखादा थकला विकला तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सामान त्यांनी टाकायचं, हां, हां. पुढे जायचं, पुढे नेऊन ते मुक्कामाच्या ठिकाणी सोडतात. मग आपण जे आता आपण मुंबईहून किंवा पुण्याहून अशी जे येणारी लोक असतात त्यांच्याकडे थोडं सामान जास्त असेल तर ते पहिल्या आश्रमात ठेवून घेतात, तिथं ठेवून जायचं, ठेवून जायचं. तिथंच ठेवून जायचं. आपल्याकडे फक्त 2 दिवसाचं फक्त 1-2 दिवसाचे, एक अंगावर आणि एक शबनममध्ये बदलायचे कपडे. बस. मग ते आता तटपरिवर्तन करताना परत आपण स्नान करतो का तिथे? हो, म्हणजे पहिल्या दिवशी आपण पहिल्या दिवशी आपल्या घाटावरती स्नान करून निघतो आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी घागी घाट ओलांडल्यानंतर बबैया इथे आपण स्नान करून. हां. हां, म्हणजे पहिल्या दिवशी स्नान न करताच चालायला सुरुवात स्नान करूनच चालतो. पहाटे 5ला स्नान करून चालतो पहिल्या दिवशी. स्नान करून चालल्यानंतर आपण बोटीने मैया क्रॉस करतो. हो. मग तिथे क्रॉस केल्यावर परत स्नान करतो का? नाही, मग परत नाही, कारण ते आपण हां, तो त्या दिवशी नाही, पहिलं. फक्त पूर्व फक्त तटावर. मग परत पूर्व तटावर आपण शेवट गेलो हां. की शेवटी ती परत स्नान करतो. नाही, तिथं नाही, ते घागी म्हणून घाट आहे. हां, तिथे म्हणजे आपण आता तिथं काय झालंय, आमचं तिथं थोडंसं काही लोकांनी घागी घाटाच्या अलीकडे स्नान केलं, काही लोकांनी पलीकडे. पण ते घागी घाटाच्या अलीकडे स्नान करणं चांगलं, कारण पुढं तिथं अजिबात हे नाहीये, सोय नाही. चिखल वगैरे आहे, बर्गी डॅमचा जो गाळ आहे तो तिथे आहे, त्यामुळे करता येत नाही. पण आम्हाला ते माहीत नसल्यामुळे आम्ही पलीकडे जाऊन तिकडे केलं. तर ते जे जेट्टी असते त्याच्यामध्ये तिथे एक असं उल्का टँक ठेवला होता, त्या उल्क्यावर बसून आम्ही आपलं स्नान केलं. अच्छा. आणि मग नर्मदा मंदिर बबैया इथं आलो. इथे परत बालभोग सकाळी होता. अच्छा. बालभोगमध्ये काय देतात साधारण? मग हे असतं जनरली पोहे, त्यानंतर जिलेबी, हां, आणि वडा. भरपूर म्हणजे अगदी दिवसभर नाही तुम्हाला खाल्लं तरी मिळालं असतं. एवढा बालभोग अगदी भरपूर असतं. तेव्हा आग्रह करून म्हणतात. तुमचं व्रत असेल तर साबुदाण्याची खिचडी असते. ते तुम्हाला विचारतात तुमचं व्रत आहे का, साबुदाण्याची खिचडी देतात. आणि भोजन प्रसादीमध्ये काय काय असतं? भोजन प्रसादीमध्ये अगदी आपल्याकडे जसं असतं तसं महाराष्ट्र भात वरण, महाराष्ट्रीयन भात वरण, आमटी भाजी, पोळी, ते फुलके असतात फुलके आपल्याकडे फुलके असतात, ते फुलक्याचं छान जेवण. अच्छा, व्यवस्थित. माझं म्हणजे मी फक्त भातच खातो, भात वरण. त्यामुळे मला काही प्रश्नच आला नाही, कुठे त्रास झाला नाही कशाचा. तिखट वगैरे काही जास्त तिखट अजिबात नसतं. ते लगेच दिसलं की आपण तेवढं ते घ्यायचंच नाही, तेवढं फक्त सांभाळायचं आपण आपलं की आपल्याला कळतं साधारण त्यात तर्री मारलेलं आहे म्हणलं की तसं असतंच ते. तसं असतं. पण ते बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की जरी ते तर्री मारून असं दिसलं, जाळ दिसत असेल तरी ते काही तिखट नसायचं, कदाचित तो रंग तसा असेल. कारण कसं आहे, तिकडच्या साईडचे लोक जास्त तिखट खातात ना, तर ते सगळ्यांना मॅच होईल असं ते निरनिराळ्या ठिकाणची लोक येतात हे त्याला माहिती असल्यामुळं तसं ते तिखटाचं प्रमाण कमी ठेवतं. नावेला पैसे नावेला पैसे 10 रुपये घेतात. अच्छा. हां, ते सुद्धा तुमच्याकडे असले तर द्या, नाही तर द्या म्हणतात. 10 रुपये पार करायला इकडे, 10 रुपये पार करायला तिकडे घेतात. म्हणजे ते संस्था देत नाही, ते आपण ते आपण देतो. पण जरी समजा असं करायला लागलो की ते म्हणतात राहू द्या चला, असं म्हणजे तसंही काय त्यांचं हे नाहीये. मग एकंदरीत रस्ते कसे असतात, म्हणजे दगडी रस्ते आहेत का? हे फक्त बुजबुजिया म्हणून जे गाव होतं जाताना, जिथे आम्हाला हे मिळालं भोजन प्रसादी, तिथून घागीपर्यंत हा मार्ग जो आहे
तो मधल्या थोड्याशा डोंगरातनं येतो आपण. हां. आणि बाकीचा सगळा जरी टार रोड असला हां. तर तो सारखा असा झिकझॅक सारखा वर अच्छा, वर खाली म्हणजे चढ खूप आहे का? चढ आहे, उतार आहे, चढ आहे, उतार आहे. म्हणजे डोंगर आहेत मोठे डोंगरच असे मध्ये ते आपण पार करूनच जातो. पण अगदी इतके की असं नाही की बाबा खूप खूप मोठे उंच, डोंगर. हां. असं नाही. आपण जनरली पाहतो रस्त्याने जाताना एखाद्या ओढ्यातनं वरती येतो हां, हां. इथपत. तिथपत. आता तुमच्या इथे आलो ना, हां, तो चढ तसं- तसे हां, तसे तसं. चढ आणि पण उतार. असे सारखेच आहे. हं. तेवढा आणि मग एकच संपूर्ण- कठीण मार्ग. अच्छा, तेवढाच आहे का? तेवढा बाकी एक सगळा कठीण- प्लेन रोड? बाकी सगळा प्लेन आहे. येताना तर जो पश्चिम तटावरचा मार्ग आहे तो तर म्हणजे संपूर्ण हायवे, डांबरी रोड. डांबरी रोड आहे. हं. त्यामुळे सारखे डबल रोड आहे परत तो. मग ते ट्रॅफिक खूप असेल त्या रोडला. ट्रॅफिक म्हणजे अगदी भयानक ट्रॅफिक. हं, हं. तो मला वाटतं रायपूर हायवे आहे. हां, हां. हां, म्हणजे जबलपूर रायपूर हायवे आहे तो. हं. त्यामुळे ते ट्रॅफिक आहे ते. हां, म्हणजे येताना तो हायवे लागतो, जाताना गावातनं जातो का? नाही, जाताना गावातनं बाहेर निघतो आपण हां, त्या संगमासाठी. हां, महाराजपूरला आपण पलीकडे येतो. हां. तिथपर्यंत गावातनं यावं लागतं. हां. असं ते गावात हां, छोटं रोड. आणि तिथून मात्र परत रोड आहे. हां. रोड आहे आणि तो फक्त भुजभुजिया म्हणून जे गाव हां. आहे तिथनं पुढे थोडंसं दगडी डोंगर रोड. दऱ्या वगैरे हां, असं आहे. म्हणजे दगडी जंगलात. दगडातनं. त्यानंतर तो जरी हायवे असला तरी त्याला काय असं स्ट्रेट नाहीये. नाहीये. ते सारखं वर खाली हां, वर खाली वर होत खाली, असं. वर खाली. मग रस्त्यावरती वस्ती आहे का गाव? हो, भरपूर वस्ती भरपूर रस्त्याने. वस्ती. अगदी लोक थांबून ते कारवाले वगैरे आपल्याला हां. लगेच धडीशी विचार. काहीतरी हं, देतात, हं, ड्रिंक्स देतात, हं. सरबतं देतात. बहुतेक बऱ्याच ठिकाणी आम्हाला सरबतं मिळाली, एवढी सरबतं मिळाली की ते सरबताचं कॉकटेल झालं. हां, हं. हां, निरनिराळे आयुर्वेदिक सरबतं असतात. हां, हां. म्हणजे इतर आता आपण मोठी नर्मदा परिक्रमा करतो त्यात जंगलं झाडी वगैरे लागतात तसं तसे संपूर्ण परिक्रमेमध्ये आज आपल्या आजूबाजूला झाडीच आहे. हां, हां, पण रोड असल्यामुळं सतत वाहता असल्यामुळं हं. तशी कुठलीही श्वापदांची वगैरे भीती नाही. नसते. हं. हां, फक्त मी म्हणालो ते भुजभुजिया ते घागा हां. या दरम्यान फक्त थोडंसं लोनलीनेस आहे. हां. पण तो सुद्धा नंतर तुम्ही जेव्हा हायवेला येता हं, त्यावेळेला परत काही प्रॉब्लेम येत प्रॉब्लेम नाही. नाही. मग रस्त्यावर ऊन असतं का? झाडांची सावली आहे अशी काय? मला ऊन जाणवलं नाही एवढं. नाही. हं. पण आपण ते गमछा घेऊन हो, ते हो. असं टोपी ठेवून तसं चालायचं हं. शक्यतो. आणि मुळात मला तर समजा उन्हाचं काही जाणवलं नाही. हां, हां. ऊन होतं 38 डिग्री हो, सेंटीग्रेड नाही होतं. ऊन तसं हां, त्या असणार. भागात आहेच आहे. फक्त कसं आता इतर काही ठिकाणी कसं रस्त्यावर कुठेच झाडी नसतात. हा, नाही, इथं भरपूर झाडी. रस्त्यावर सगळीकडे भरपूर झाडी कुठेही तुम्ही थांबू शकता, करू शकता. तशी काळजी नाही. आणखीन या परिक्रमेत विशेष असं काय हां, सांगा? आता हे काय आहे, ही परिक्रमा जी आहे हं. त्याची जी समिती स्थापन झाली हं. ती 2017 साली हं. सोनी आणि लालाराम चक्रवर्ती हं. हे आणि त्यांचे इतर मंडळा स्थानिकवासी हं. यांनी ती समिती स्थापन केली. हं. आणि आयोजन 2017 पासून सुरू केलं. सुरू केलं. हां, त्याच्या आधी ते आयोजन वगैरे नव्हतं, हं. पण परिक्रमा होती. हं. आणि 2017 पासून ह्या त्यांनी आयोजन सुरू केल्यानंतर आता अतिशय म्हणजे काहीही त्रास नाही, कुठलं काही नाही. तुम्ही ऐन वेळा जरी गेलात हं. तरी तिथं फक्त तुमचं आयडेंटिफिकेशन म्हणून तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड वगैरे असेल तर तुम्हाला ऐन वेळा सुद्धा प्रवेश मिळतात. हं. आधी सांगण्याचं कारण असतं की त्यांना तिथं सोय सोय करता करावी येते लागते. राहण्याची हं. वगैरे. आणि तुम्ही ऐन वेळेला गेला तर मग थोडंसं तुम्हाला गैरसोय होऊ शकते की हं. जागा मिळाली नाही, हो, हो. झोपायला मिळालं नाही, हं. तुम्ही बाहेर वगैरे हं. झोपावं लागतं. मग आता कसं मोठ्या परिक्रमेमध्ये ते आधार कार्ड आणि सर्टिफिकेट लागतं आणि लेटर तसं तिथे तसं तिकडे काही लागत नाही. ओळखपत्र वगैरे असे ओळखपत्र वगैरे नाही, काही नाही. फक्त तुमच्या जवळ ठेवायचं ते आधार हां. कार्ड. हं. मग एकंदरीत त्या परिक्रमेत कसं वाटलं? तुम्ही इकडची पण उत्तर वाहिनी ही पण झाली झालेली आहे का? झाली. मग त्या दोघ- त्याच्यापेक्षा ही परिक्रमा खूपच छान आहे. हं. कारण ह्या इथली जी परिक्रमा आहे तिलकवाडा, हां. रामपरा, तिलकवाडा, हं. इथं आता एक बाजारी स्वरूप आले. हां. म्हणजे जो उठतो तर त्या परिक्रमेचा 21 किलोमीटर दिवसभरात हो. आहे. हं.
त्यामुळे लोक जातात येतात. हं. पण त्याच्यामध्ये परिक्रमा ती का करायची, कशासाठी करायची असं काही लोकांना माहिती माहीत नाही. नसतं. हं. आपलं करायची, तुम्ही चाला मी येतो तुमच्याबरोबर, हं. अशा पद्धतीनं चालतं ते. हं. त्यामुळं तिकडच्या मानाने इकडे जे ते 2-2.5 हजार रुपये याच वर्षी 2-2.5 हजार लोक आले, हं. नाहीतर एवढे येत नाही. हं. यावर्षी त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. हं. पुढच्या वर्षी आता आणखी जास्ती वाढतील. वाढतील. हं. आत्ता सध्या तरी त्याला खूप चांगलं स्वरूप आहे, हां. म्हणजे बाजारी स्वरूप नाही. नाही. त्यानंतर आम्ही जेव्हा पश्चिम तटावरती आलो, हं. बबैयाराव नर्मदा मंदिरामध्ये, हं. तिथं मला एक बडोनिया, अनिल बडोनिया, हं. ॲडव्होकेट अनिल बडोनिया हं. म्हणून त्या समितीचे मेंबर सदस्य आहेत, हं. ते त्यांचं तिथूनच मंडळापर्यंत हं. ते त्यांचं आयोजन ते करतात. अच्छा. तर ते काय करतात, आदल्या दिवशी रात्रीपासून तिथे येऊन बसतात. हं. कारण बरेचसे लोक आधी पुढे येऊन हो, हो. घाट ओलांडून येतात ना, हो, हो. तर त्यांच्यासाठी राहण्याची जेवणाची व्यवस्था करणं वगैरे, हं. त्याच्यासाठी ते आदल्या दिवशी येतात. पूर्ण दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वसाधारणपणे आता तुम्ही म्हणाला तसं हं. काही लोक उशिरा येऊ शकतात हो, हो. चालण्यामध्ये बाहेर, बाहेर. 11, 11:30, 12. हं. दुसऱ्या दिवसापर्यंत ते लोक थांबतात, अच्छा. कोण येतंय का, कोण येतंय हां, का, हां. आणि मगच पुढे जातात ते. हां. मग त्यांची परत बालभोगची व्यवस्था, जेवणाची अच्छा. व्यवस्था, राहण्याची व्यवस्था हं. ते करतात. म्हणजे एकंदरीत इथलं ॲडमिनिस्ट्रेशन एक अतिशय अतिशय चांगलं आहे. अतिशय नियोजन चांगलं आहे त्यांचं. कुठेही काही त्रास नाही, घाई नाही, गडबड नाही. मग एखाद्या व्यक्तीला मुंबईहून जायचं झालं असेल तर त्या किंवा पुण्याहून जायचं झालं असेल तर मग किती गाड्या आहेत त्यांना? तशा भरपूर आहेत. रेल्वे ट्रेननंच जायचं. हां. पुणे ते 5-6 ट्रेन आहेत, पुणे ते जबलपूर. हो, त्यातल्या कुठच्या एका ट्रेनने तुम्ही जाऊ शकता? त्यातल्या त्यात ही जी आता मी ज्या ट्रेननं गेलो, हं. पुणे दानापूर एक्सप्रेस पण म्हणतात ती त्याला. कायम असते का? ती जनरली काय सध्या चैत्रामध्ये, हं. आपल्याकडे कसं चैत्रामध्ये निराळे जत्रा वगैरे हं. असतात, हं. तसं चैत्रामध्ये बिहारमध्ये खूप हे असतं म्हणून ते- अशी. हां, तर त्यांचं ते बिहारच्या सणासाठी ही गाडी सोडलेली असते. हं. आत्ता काल मला कळालं की ही गाडी आता परमनंट होणार आहे. अच्छा. हां, आणि या गाडीला कुठलंही तुम्हाला कन्सेशन नाही आहे. हां. म्हणजे मी सिनियर सिटीजन आहे, हां. मग मला काहीतरी कमी वगैरे असं नाही आहे. जे ॲक्च्युली चार्जेस आहेत तिकीट ते तेवढं. घेतले जातात. पण तुम्हाला शेवटपर्यंत फुल AC गाडी आहे का ती? AC गाडी आहे. फुल. म्हणजे पूर्ण AC नाही, स्लीपर आहे, AC 3, 2, असं 1 असं हं. आहे. हां, म्हणजे सगळे सोय त्याच्यामध्ये आहे. साधारण तिकीट किती होतं जबलपूर? मला मी AC 3चं तिकीट काढलं, 1770 रुपये होतं. होतं. हं. म्हणजे पुणे ते जबलपूर, जबल आणि जबलपूर ते मंडला बसचं तिकीट 150 रुपये. 150 रुपये हां, म्हणजे साधारण 2000 रुपये जाण्याचे, 2000 रुपये येण्याचे, येण्याचे. हे 4000. आणि बाकी मग तुम्हाला दुसरा कुठला खर्च नाही खर्च नाही. तिथे. हां. जे तुम्ही डोनेशन काय कराल डोनेशन ते. द्याल वगैरे तो हं. तुमचं. मग आता अशा पद्धतीने तिथे पोचायला पाहिजे की दिवसा म्हणजे जबलपूरहून बस पकडून तिकडे जाऊ शकतो? जर संध्याकाळी पोचलं तर जबलपूर ते मंडला बस असतीलच असं? हां, असतं ना. असतं. जबलपूर ते मंडला जवळजवळ रात्री 9-10 पर्यंत येतात का? मंडलाला बसेस. हं. हां, आणि सगळ्या प्रायव्हेटच आहेत बसेस. हां हां. त्यामुळं तुम्हाला ते अगदी तुम्ही असं दिसलात की तुमच्यासाठी थांबतात त्या. थांबतात. हं. म्हणजे तिथं डबल वेल मारून पुढे जाणं हा प्रकार नाही. नाही आहे. मग जबलपूरला राहायची आवश्यकता नाही? राहण्या तशी काही जरूर नाही आहे. आता येताना मी काय केलं, येताना मला संध्याकाळी 6:30ची गाडी होती, हां. पण ती लेट झाली 9:30. हां. परत आणखी लेट झाली, 11 पावणे 12ला ती आली. हं. मी दिवसभर त्या हॉलमध्ये, AC हॉलमध्ये बसून होतो. AC हॉल आहे का? 50 रुपये दिले, हां. 10 रुपये पर तास असतो, हां. आणि तुम्ही किती तास तिथं बसला त्यानुसार ते चार्जेस लावतो. कुठे हॉल असतो हा AC? रेल्वे स्टेशनला. अच्छा, म्हणजे त्यांचे वेटिंग प्रायव्हेट, रूम असतात हां, वेटिंग रूम जसे असतात तसे तसं प्रायव्हेट एक प्रायव्हेट हॉलच आहे, म्हणजे AC हॉल. तो आता तयार केलाय तो कायम असतो? बरेच दिवसापासून आहे तो. हं. आता नमज म्हणून, हं. नमः म्हणून ती कंपनी आहे, हां. त्यांनी ते ठेवलेलं आहे. तुम्ही फक्त गेल्यानंतर 50 रुपयाचं पहिल्यांदा तिकीट. काढायचं, हं. आतमध्ये जायचं. जर तुम्ही तासातच बाहेर आला तर तुम्हाला ते 40 रुपये परत परत घेतात, हं. 10 रुपये घेतात. हं. पण समजा नाही आला तर ते 50 रुपये, मग 10,000 रुपये तासाप्रमाणे येतात. हं. मी रात्री म्हणजे सकाळी 1 वाजता गेलो, हं. आणि रात्री 11:15ला माझी गाडी आली. 1 वाजता कुठे मंडलाला? नाही, हे जबलपूर अच्छा. हॉलमध्ये.
हॉलमध्ये जबलपूरला जबलपूरच्या hall मग ते रेल्वे स्टेशन जवळच आहे. तिथंच रेल्वे स्टेशनमध्ये आणि रेल्वे स्टेशनमध्येच आहे. अच्छा, रेल्वे स्टेशन मध्येच हा, आहे. तिथेच आहे. आणि तिथून आपण मंडलाला बस पकडू. तिथं मंडळाला बस पकडायला दीनदयाळ एस टी स्टँड आहे. अच्छा, मग त्या हॉलवरून तुम्हाला तिकडे तिथं जायचं. 150 रुपये साधारण होतात. सिटी राईड म्हणून जसे हां, आपल्याकडे हां. असं. auto रिक्षा असतात हां. तिथे असतात. हं. त्यानं तुम्ही तिथं जायचं, तिथून मग तो किती चालत जाण्यासारखं आहे का? नाही. रिक्षाने जा. वॉकेबल नाही, रिक्षा करणं भाग ती आहे. रिक्षा किती खर्च घेते? रिक्षा 150 रुपये घेते. कुठे? मंडला बस स्टँड. बस स्टँडला जायला आणि मग बस मंडलाहून ते 150 रुपये. जबलपूर ते मंडला 150 रुपये. जबलपूर ते मंडला 150 रुपये. हां आणि जबलपूर स्टेशन ते जबलपूर एस टी स्टँड हां. ते 150 रुपये घेतात. अच्छा, ते 150 हा रुपये. म्हणजे ते एक तुमचे 300 रुपये वाढतात. 300 रुपये वाढ. जाऊन येऊन हं. म्हणजे साधारण 2-2.5 हजार तुम्ही समजा. हां, हां. 5 हजाराच्या आत तुमची परिक्रमा पूर्ण पूर्ण होते. होतं. आणि जबलपूर तुम्हाला बघायचं झालं तर जबलपूरला राहायची सोय असते. आहे ना, भरपूर आहे. तिथं सुद्धा बरेचसे लॉज आहेत मोठमोठे. तुम्हाला 5 स्टार सारखी सुद्धा लॉजेस आहेत. हं, आश्रम आहेत. हं. आम्ही आश्रमामध्येच उतरलो होतो. हं. तिथेही काही तुम्हाला चार्जेस लावत नाहीत काय. आश्रमात नाही लावत, पण दुसऱ्या लॉज बीच हो, मध्ये तिथं मग तिथं- तिथे मग तिथे पण ते खूप महाग आहेत का? नाही मुंबई तसं काय नाही. 100-150 रुपये बसून आहे. चालू आहे. पण चांगली स्वच्छता वगैरे हो हो असते. हो आश्रमात सुद्धा स्वच्छता हो असते. हो. आश्रमात तर अगदी मी तुम्हाला त्याच्यामध्ये पाठवले पहा हं, ते क्षणचित्रे. हं, हं. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये अतिशय सुरेख स्वच्छता वगैरे अच्छा. काही प्रॉब्लेम नाही. पाणी भरपूर. त्या महिष्मती संस्थानाला हां अप्रोच व्हायचं असेल तर काही फोन नंबर वगैरे आहे का? हा, आता काय झालं, माझ्याकडे फोन नंबर नव्हता ॲप्रोच होण्यासाठी. पण महिष्मती ह्याच्यामध्ये आत्ता तुम्ही जर गुगलवरती बघितलं तर महिष्मती मा नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा अशी ती समिती आहे. पण तुम्हाला जर पाहिजेच असेल तर मी ती परत पाठवून देऊ शकेन नंबर. आत्ता सध्या माझ्याकडे नाही आहे. आणखीन काही सांगायचं आहे का? याच्यामध्ये असं आहे की ही परिक्रमा जी आहे ते तुम्ही जर बघितलं तर यू टर्न आहे. हं, आपण जनरली काय करतो, मोठ्या परिक्रमेमध्ये जाताना हं. रिछाईच्या जवळ आपल्याला लोक उजव्या बाजूला वळू देत नाही नाही, बरोबर. किनाऱ्याकडं. हो. त्याचं कारण असं की ते म्हणतात हा जो टर्न आहे हं. त्यामुळं तुम्हाला 150 किलोमीटर अंतर जास्त कापावं लागतं. हं. म्हणून तुम्ही निवास मार्गे जा. हं, आणि आपण ते निवास मार्गे जातो. पण प्रत्यक्षात आपण ही जे मार्ग आहे हं. म्हणजे नर्मदा किनारा हं. तो अतिशय चांगला आहे. हं. म्हणजे एकदम त्याला काय म्हणतात आपण निसर्ग सौंदर्याने हां, हां. नटलेला. हं. हा आपला चुकतो. अच्छा. तर तसा तो माझा चुकला. आणि जनरली मराठी लोकांचा सगळ्यांचा चुकलेला आहे. हां. म्हणजे कारण ते माहिती. मिसगाईड करतात लोक. हं, हं. पण त्यांचा उद्देश चांगला असतो. हं. तुमचं 150 किलोमीटरचं अंतर वाचावं हां. हा त्यांचा उद्देश असतो. तर तो तसा चुकला होता. पण मला त्यावेळेला नंतर जेव्हा अमरकंटकला पोहोचलो हां. त्यावेळेला मला लक्षात आलं की अरे आपण खूप चांगली चांगली ठिकाणं सोडली, तीर्थक्षेत्र वगैरे. हं. तर हे एकदा तरी करायचं. हं, हं. म्हणून माझ्या डोक्यात होतं की रिछाईपासूनच ती परिक्रमा करायची आणि पिपरियापर्यंत जायचं. हं. पण नंतर हे जेव्हा मला कळालं हं. की ही परिक्रमा अशी 50 किलोमीटरची आहे जाऊन येऊन, हं. तेव्हा मग मी ही या परिक्रमेमध्ये आलो. साधारण ही दशमीपासून सुरू होते यांच्याकडे. हं. दशमी ते 11 एकादशी 2 दिवस होते. हां, म्हणजे सारखे लोक येतच राहतात. येत असं. पण ते आयोजन जे आहे हां. ते 2 दिवसात होतं. अच्छा, नियोजन फक्त 2 हां, दिवसात 2 दिवसात होतं. आणि नंतर मग तुम्ही नंतर तुमचं मग तुम्ही वैयक्तिक तुमच्या ह्यानं येता मग जाता. वैयक्तिक करतो त्यावेळेस सगळं समजतं. म्हणून ते तुम्हाला सहकार्य मिळतं. हां. तुम्ही जर तिथं समितीकडे गेलात हां. तर तुम्हाला सहकार्य मिळतं. प्रत्येक आश्रमामध्ये सहकार्य मिळतं. राहू शकता. हं. तुम्हाला बालभोग वगैरे सगळं मिळू शकतं. हं. तर सक्तीची काही अडचण नाही. अगदी मोठ्या परिक्रमेमध्ये जसं आपली काहीही गैरसोय होत हां, नाही तशीच. तसंच इथं सुद्धा काही गैरसोय होत नाही. पण स्थळांची माहिती मिळत नसेल. हे आयोजन करणारे ते हां, तर त्यांनी काय केलं आम्हाला एक नकाशा आधी दिला. हां. तर तुम्हाला मी नकाशा पाठवला आहे. अच्छा. आता तुम्ही जर हे समजा करणार असाल तर ती जी नकाशा मी पाठवला आहे हं. तोही टाका. हो हो, तो त्याच्यामध्ये टाकू. म्हणजे लक्षात येईल हो, लोकांच्या हो. की कशी ती परिक्रमा आणि कुठून कशी आहे. हो तेवढं एक जरी टाकलं तरी भरपूर हो, आहे. तो नकाशा हा, परिक्रमेचा मार्ग म्हणून. मार्ग म्हणून
आता मी नावासहित तुम्हाला सांगितलं, पण तशी नावं वगैरे काही कळत नाहीत ना. इथं जर तुम्ही पाहिलं तर 1-2 नावं असतात फक्त. रामनगर मंडला नाही इथे नाही इथे एवढं राहणं बारीक सारीक नावं नसतात. ही बारीक सारीक नावं तुम्हाला त्याच्या आयोजकांनी जो नकाशा दिलेलं आहे. प्रसारित केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला मिळेल. म्हणजे आता मोठ्या परिक्रमेमध्ये आपण तो मंडलाचा चढ वगैरे चढून जातो, तो लागत नाही का? एवढं नाही लागत इथं अच्छा. काही. नाही. कारण म्हणजे आपण जो म्हणतो डेक्कन ट्रॅप त्याला म्हणतात, म्हणजे भमाना डोंगर असा काही इकडे लागत नाही. अगदी जशी किरकोळ आहे. तुम्ही जरी मोठी परिक्रमा केली आहे त्यांच्यासाठी तरी परिक्रमा काहीच नाही ते आहे. आणि शूलपाणी परिक्रमा कशी केली म्हणजे? शूलपाणी परिक्रमा मी 2018 केली. माझं काय होतं, परिक्रमा मोठी परिक्रमा केली त्यावेळेला मी शूलपाणीमध्ये मला फार अट्रॅक्शन होतं. आणि मी शूलपाणीनंतर परिक्रमा केल्यानंतर शूलपाणीमध्ये मी चातुर्मास करण्यासाठी गेलो होतो. ते ह्याच्यामध्ये गेलो होतो, पेंढरा म्हणून गाव आहे. तिथे मी 1 महिना राहिलो, पण नंतर मला किडनी स्टोनचा त्रास व्हायला लागला आणि मला परत यावं लागलं. तिथे मला ह्या परिक्रमांच्या इतर निरनिराळ्या परिक्रमाची माहिती मिळाली. तर ती जी शूलपाणीची परिक्रमा आहे ती सध्या बडवानी ते आमलाली, बडवानी ते आमलाली आणि परत चिखलदरा मार्गे बडवानी अशी ती परिक्रमा आहे. मग ती कोणी अरेंज करतात का? ती तिथं सुद्धा तशीच आहे, ते अरेंज करणारे. ते नेहमी त्यांच्याबरोबर तिथं सुद्धा आपल्याबरोबर सगुण मूर्तीमध्ये नर्मदा असते. सगळी पद्धत अगदी अशीच. मग ती कुठल्या समितीला जॉईंट व्हायचं त्याच्यासाठी? ती बडवानीला आहे. बडवानीला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? माहीत बडवानीला बडवानीच्या जवळच पेंढरा आहे, 2 किलोमीटरवरती. पेंढराला एक पावरा म्हणून आहेत, त्यांचे माझे पूर्वी संबंध होते. ते त्यांच्याकडं मी ते नाव नोंदवलं, त्यांना सांगितलं, त्यांच्याबरोबरच मी गेलो. तेच माझ्याबरोबर परिक्रमेमध्ये होते. मग तिथे पेंढराला इथून जाण्याची कशी सोय असते? तिथून तुम्ही पुण्याहून निघालात की धुळ्याला यायचं. धुळ्यावरनं तुम्ही यायचं खाटिया, काय नाव आत्ता सध्या मला ते आठवत नाही, मोठं गाव आहे ह्याच्यामधलं, मध्य प्रदेशमधलं. तिथून तुम्ही बडवानीला यायचं आणि बडवानीला मग तुम्ही तिथं एक गोधुरी आश्रम म्हणून आहे, तिथं तुम्हाला सगळं एकत्र करतात. मग तिथपर्यंत रस्ता आहे का? सगळं चांगला रोड आहे? सगळं तिथं असाच सगळा आपल्याकडं संपूर्ण रोड टार रोड आहे. म्हणजे धुळ्याहून त्या बडवानीपर्यंत टार रोड आहे? टार रोड आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाही. मग बडवानी नंतर शूलपाणी सुरू? बडवानी नंतर शूलपाणी. मग तिथे जंगल हे आहे का? जंगल एरिया आहे पण टार रोड आहे सगळा. अच्छा. तिथे म्हणजे शूलपाणी परिक्रमेत पण संपूर्ण सगळीकडे टार रोड आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी अगदी आपण नर्मदा किनाऱ्याने जात होतो, पण जसं ते धरण झालं मोठं तसं आता जसं पाणी उतरलं की ते संपूर्ण गाळ तयार होतो. त्यामुळे तुम्हाला आता कुणीही किनाऱ्याने जाऊ देत नाहीत. कारण तुम्ही जरी असं दंड असा हे केला अंदाज किती खोल आहे त्याचा अंदाज येत नाही. समजा इथं तुम्ही जाल तिथपर्यंत जा, तिथून पुढचं काय, कारण ती अशी घळ असते ना, त्यामुळे ते संपूर्ण भरलेली असते गाळ. त्यामुळे आता तो मार्ग तसा बंद झालाय. रोडनं जायचं, रोडनं यायचं. म्हणजे आता शूलपाणी जे जातात ते रोडनीच जातात, अगदी रोडच आहे. शूलपाणी जंगलात न म्हणून आपण जे म्हणतो तिथं सगळा रोड आहे. आता फक्त तो डोंगर माथा घोंगसा म्हणून जे आहे गगनगिरी महाराजांचा मठ, तिथं फक्त तिथपर्यंत तुम्हाला पुढच्या बोलण्यात सेमलेटला जाईपर्यंत साधारणचा. अच्छा. पण गाडी सेमलेटला गेलं की परत गाडी. पण घोंगसा आता सध्या चालू आहे, काम चालू आहे, ते तुम्हाला मिळू शकेल. अच्छा. तिथे म्हणजे गाडी आत्ता सध्या जात नाही पण पुढे जाऊ शकतो? जाणार आत्ता, म्हणजे हे आत्ता जरी गेले तर गेली असेल गाडी. अच्छा. हो, मोठमोठे पूल वगैरे झालेले आहेत, तसं काही नाही.
तर तुम्ही पूर्वी कुलीला जे लुटालूट होत हो, हो, होती कुली. तिथं आता रोड पूर्ण जातो ते कुलीला पूर्ण रोडच रोड आहे. जातात आता काही प्रश्न नाही. मग आता कुठे लुटालूटचा काही प्रश्न नाही. हा, नाही काय नाही लुटालूट. आणि मुळात काय झालं माहिती आहे का, त्या लोकांना गुजरात सरकारने सगळ्यांना कामाला लावलं. लावलं. आता कुलीमध्ये फक्त स्त्री आहेत, हम्म. त्यांच्या पोरांच्या आया किंवा बायका हम्म. ती तिथे असतात. आणि तिकडे निसरपूर म्हणून जे गाव आहे हम्म. तिथं त्या बाजूला त्यांना सर्व्हिसला, हम्म. आणि त्यानंतर तुमचं जे स्टॅच्यू ऑफ युनिटी. लिबर्टी हम्म. तिथे त्यांना सर्व्हिसला दिलेलं आहे. हम्म. ते सगळ्या तिथं कामाला लावलेलं आहे. हम्म. त्यामुळे आता लुटालुटीचा प्रश्नच नाही. प्रश्न नाही. मग ही साधारण शूलपाणीची परिक्रमा कधी होते? ती पण तशीच फाल्गुन अमावस्या हां. ते चैत्र पौर्णिमा, हम्म. संपूर्ण 16 परिक्रमा ज्या आहेत, पंचकृषी परिक्रमा हां, म्हणतात, हां. त्या सगळ्या याच याच काळामध्ये असतात. फाल्गुन अमावस्या ते चैत्र पौर्णिमा. मग ओंकारेश्वरची आहे ती पण अशीच असते. ओंकारेश्वरची तुम्ही केव्हाही करू शकता. हम्म. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा परिक्रमेला जाल हम्म. किंवा एरवी सुद्धा हम्म. ओंकारेश्वरची परिक्रमा 14-15 किलोमीटरची आहे, नाही, पंचक्रोशीची का? पंचकृषीची. ती पण तशीच आहे. हम्म. आणि दर महिन्याला करणाऱ्या कुठच्या परिक्रमा आहेत? नाही आता असं नाही. नाही नाही नाही. फक्त ज्या उत्तरवाहिनी ते फक्त चैत्र परिक्रमेच्या मास. चैत्र मासातल्या आहेत त्याच्यात तुम्ही कुठच्याही याच्यात त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही एका वेळेला एकच पंचकृषी परिक्रमा करू करू शकता शकता. एका वर्षी. हम्म. म्हणजे तुम्हाला जर सगळ्याच पंचकृषी 16 करायच्या असतील हम्म. तर 16 वर्ष करावं लागेल अच्छा. असं. आता तरी काय केलंय की तुम्ही एकटा, आता तुम्ही मागाशी विचारलं तसं हां. की तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्ही जाऊ शकता जाऊ शकता. आणि तशी तुमची गैरसोय होत नाही. हां. कुठेही हां. तसा पंचक्रोशीचा मार्ग हा मेन परिक्रमा मार्गामध्ये तोच मार्ग तोच. फक्त ठराविक एरियामध्ये केली गेली. फक्त नाही, अगदी काही फरक नाहीये. हम्म. फक्त तुम्ही आता चालताना किती चालता एवढंच. एवढंच आहे. एवढं तिथून परत मार्ग आहे. मार्ग येतो. आमलाली म्हणून गाव आहे, तिथं ती आम्ही नदी क्रॉस करतो, म्हणजे नर्मदा क्रॉस करतो हम्म. आणि पलीकडच्या तीराला येतो. हम्म. ही या परिक्रमेचं उद्देश वैशिष्ट्य असे बरं का, हम्म. हिचं आणि तिलकवाड्याचं, हम्म. आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी ती परिक्रमा आहे. हम्म. म्हणजे आपण एरवी काय उत्तर आणि दक्षिण असं हो, म्हणतो, हो. दक्षिण तट उत्तर उत्तर तट, तट. पण या ज्या परिक्रमा आहेत त्या पूर्व तट आणि पश्चिम तट तट आहे. असं म्हटलं हां. जातं. आधी उत्तरेकडे जातो, मग तिथून परत पश्चिमेकडे येतो आणि पश्चिम. मग परत खाली. आणखीन काही विशेष माहिती द्यायची आहे? हा, मग आता ह्याच्यामध्ये विशेष माहिती म्हणजे अशी की हे जे मंडळ आहे हम्म. हे फार प्राचीन आहे. हम्म. ते त्यावेळेला ते गाव, हम्म. तिथं भगवान व्यासांचा आश्रम होता. हम्म. त्या आश्रमामध्ये त्यांना शुक हा पुत्ररत्न प्राप्त झाला. झालं. ते पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर त्याचा नामकरण वगैरे आपण सोहळा असतो, हम्म. तसा सोहळा होता. हम्म. आणि तो सोहळा चालू असताना मोठमोठे ऋषीगण, वसिष्ठ, वाल्मिकी वगैरे आले. होते. हम्म. आणि मग आता त्यांना तर हा शुभ शकून वाटला. हो. मग त्यामुळे तुम्ही आता भोजन प्रसादी घेऊनच जा. हम्म. पण प्रत्यक्षात त्यामुळे नकार दिला त्यांनी हम्म. की त्याचं कारण असेल की तुमचा आश्रम हा दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तट हा पित्रांचा तट समजला जातो. हो. आणि इथे भोजन घ्यायचं म्हणजे पित्रा भोजन घेतलं तर काय आहे? आहे. हम्म. म्हणून आम्ही घेऊ शकत नाही. हम्म. पण मग असताना त्याचं फार वाईट वाटलं. हम्म. म्हणून त्यांनी आर्ततेनं नर्मदेची करुणा भाकली. हम्म. नर्मदा माई प्रसन्न झाली आणि विचारली की का रे भाऊ, कशासाठी? तर त्यांनी सांगितलं की असं असं माझ्याकडे हे सगळे आलेले आहेत, हम्म. पण ते माझे हे दक्षिण तीरावरती असल्यामुळं हम्म. ते मला पितृभोजन म्हणून मला इथे जेवायला नकार देतात. नकार, हम्म. पण मला ते फार वाईट वाटतं, तर काय करता येईल, तुम्हीच उपाय सांगा. हम्म. मग त्यांनी नर्मदा माईने तिथंच एक पडलेला वेळूचा हम्म. दंड किंवा काठी म्हणा हम्म. तो घेतला आणि त्याने व्यासांच्या हातात दिला आणि सांगितलं की तू अशी तुझ्या दक्षिणेकडून, तुझ्या आश्रमाच्या दक्षिणेकडून हम्म. पश्चिमेकडून येऊन हम्म. दक्षिणेकडून अशी पूर्वेला तू रेघ ओढ हो. आणि त्या रेघेवरनं मी वा. अनुगमन करेन. हम्म. आणि मग त्यावेळेला तुझा आश्रम उत्तर तटावरती येईल हम्म. आणि मग यांना कुठलाही दोष लागणार नाही. नाही. असं म्हणून ते हा जो टर्न आहे हम्म. तो पिपरिया मनोत हां. पासून टर्न आहे
तो रामपूरपर्यंत आहे. रामपूर. हां. म्हणजे वास्तविक जर ही परिक्रमा करायची असेल ना तर पिपरिया ते रामपूर अशी केली पाहिजे. रामपुरापर्यंत. रामपुरापर्यंत पिपरिया मंडला रामपूर अशी केली पाहिजे. आता त्यांनी इथं सध्या ही एवढीच फक्त केलेली ती दिसते ते तुम्हाला. हां, मंडला ते हे घागी घागीपर्यंत. घागीपर्यंत आहे सध्या. खरी ती पूर्ण मोठी पूर्ण करायला पाहिजे असं असं मला वाटतं बरं हो, का. नाही, बरोबर म्हणजे आहे. तसं त्यांचं ते काय शेवटी नाही. परंपरा महत्त्वाची महत्त्वाची. समजली जाते. परंपरेनं जसं असेल तसं होतं. मग व्यासाश्रम तुम्हाला बघायला मिळालं. हो, व्यास नारायण मंदिर म्हणतात ना. व्यास नारायण महादेव मंदिर इथं आपण परिक्रमा उचलतो. म्हणजे ते- तिथे संकल्प सोडतो. अच्छा, तेच ते हां, मेन स्थान. तिथं ते मेन आहे आणि परत तिथंच यायचं आहे. ते उत्तर तटावरतीच आहे. म्हणजे तो व्यास नारायण महादेव मंदिर म्हणजे पूर्वीचा व्यास नारायण आश्रम असायचा. आश्रमाचं. व्यासांचा नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.